आज तुम्ही हे काय बनवताय? इडली फ्राय. छान, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झणझणीत असा इडली फ्राय. ओके. माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे नाश्त्यासाठी इडली फ्राय. तर सर्वप्रथम आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे. आता थोडंसं जिरं घालणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालणार आहोत, किंचितचा. त्यानंतर बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालणार आहोत. पहा, आणि त्याला थोडासा ब्राउनिश करून घेऊया. पहा, कांदा आपला मस्तपैकी ब्राउनिश झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आणि थोडासा कढीपत्ता. हे जरासं असं फ्राय करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतोय आणि थोडंसं तिखट चवीपुरतं. बस, या चमच्याने आपण 1-1.5 चमचा तिखट घालून घेतलं आहे. हे मस्तपैकी आता फ्राय करून घेऊया. इडलीमध्ये मीठ आहे, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कमी घालणार आहोत मीठ. फक्त चवीनुसार घालणार आहोत मीठ. पहा, एवढंसंच घातलं आहे आपण मीठ. आता आपण याच्यामध्ये इडली घालूया, बारीक केलेली. पहा, आणि हे व्यवस्थित असं परतून घेऊया. मिक्स करूया व्यवस्थित. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये झाकण ठेवूया आणि चांगल्या 2 वाफा काढून घेऊया, मग दाखवतो तुम्हाला. पहा, आपण झाकण काढून घ्या. बघा, मस्त अशी इडली फ्राय आता तयार झालेली आहे आपली. झणझणीत, चटपटीत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. आता याच्यावरती आपण कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया. तर इडली फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा अशाच चटपटीत अशा नवीन एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.